नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा, सपकाळांचा स्पष्ट इशारा। विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल, ठाणे ते नागपूरपर्यंत रंगणार मोठा राजकीय रणसंग्राम। नाशिक टीसीएस प्रकरण, निदा खानच मुख्य सूत्रधार, तपासात धक्कादायक माहिती समोर, आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याचाही संशय। आणि पाकिस्तानने म्हटले अमेरिका आणि इराण लवकरच चर्चा करू शकतात, लेबनॉनमध्ये शांतता आवश्यक। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज दिनांक 16/4/2026 रोजी एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशावरून पीएसआय श्रीराम खटावकर व त्यांचे पथक हे नवगण राजुरी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीवरून नवगण राजुरी येथील सरकारी दवाखान्यासमोरील गाळ्यात एलसीबी पथकाने आज सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून विकास महादेव ठुले वय 30 वर्षे राहणार नवगण राजुरी तालुका जिल्हा बीड याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा अंदाजे किंमत 2,45,328 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विकास महादेव ठुले याच्या विरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रीराम खटावकर, राहुल शिंदे, गोविंद राख, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, मनोज परजने, अशफाक सय्यद, नितीन वडमारे यांनी मिळून केली। आणि आता बातमी तलवाडा पोलीस ठाण्याच्या अजब कारभाराची। गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याचा पाईप, सोलार प्लेट तसेच केनॉलवरील मोटारी आणि केबल वायर चोरी जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असताना दिनांक 16/4/2026 रोजी शेतकऱ्याची सोलार प्लेट चोरणारे चोर तलवाडा पोलिसांच्या ताब्यात आलेले असतानाही ते चोर धनदांडगे असल्याचे समजल्यानंतर काही दलालांच्या मध्यस्थीने त्यांना सोडून देण्यात आल्याची जोरदार चर्चा तलवाडा परिसरात असून ज्याने या धनदांडग्यांना प्लेटा चोरताना पाहिले त्यालाच तलवाडा पोलिसांनी आरोपी करत मुख्य आरोपी सोडल्याची चर्चा जोरदार रंगली आहे। तसेच मुख्य आरोपीच्या जागी जो आरोपी पकडण्यात आला आहे त्यास मुख्य आरोपीने फोन करून त्याला मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी वैयक्तिक लक्ष घालून तलवाडा पोलीस स्टेशनला योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी तलवाडा ग्रामस्थांकडून होत आहे। बीड शहरातील कबाड गल्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकेचे पती श्री सागर देशपांडे यांना काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी दोन्ही बाजूने परस्परांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ही मारहाण नगर परिषद निवडणुकीत पराभूत उमेदवाराकडून पराभव पचवता न आल्यामुळे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। तर आता हे प्रकरण जातीय स्वरूप घेत असल्याची चर्चा होत आहे। या प्रकरणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भाजपाचे युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आज पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली। तर लागलीच थोड्याच वेळानंतर दुसऱ्या एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांचीही मागणी मांडली। पाहूयात नेमकं काय घडलं ते। आमच्या नगरसेविका भारतीय जनता पक्षाच्या भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर आणि त्यांचे जे सासरे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना जी मारहाण झाली त्या प्रकरणात त्यांच्या सासऱ्यांचा काही संबंध नव्हता, तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होत आहेत याची माहिती आम्ही नुकतंच जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली आहे आणि त्यातून त्यांनीसुद्धा काही गोष्टी तपासल्यात, त्यांच्यापर्यंत काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याचे CCTV फुटेजेससुद्धा उपलब्ध आहेत आणि योग्य तो न्याय इथून भेटेल अशी आम्हाला खात्री आहे। शहरात याआधी असं कधी झालं नाही आणि इथून पुढेही होऊ नये म्हणून अशा पद्धतीला त्याच वेळेस आळा बसणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच आम्ही ही भूमिका घेतली की या ठिकाणी येणं आणि सर्वांनी त्यांना निवेदन देणं, निवेदनात न्याय भेटेल अशी आमची अपेक्षा आणि खात्रीसुद्धा आहे। तरीसुद्धा पुढं जर याच्यात काही व्यत्यय आला तर आंदोलनाची दिशा कशी ठरवायची हे आम्ही ठरवू। आज अशोक अण्णा रोमन असतील किंवा आपले शरद चव्हाण, विनोद चव्हाण यांनी फोन केला होता आणि कबाड गल्लीत एक 2 व्यक्तींचं भांडण झाल्याचं त्यांनी माहिती दिली, परंतु काही लोक त्याला जातीचं किंवा पक्षाचं स्वरूप आणतायत आणि त्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्यानंतर या सगळ्यांनी एक निवेदन तयार केलं आणि सगळेजण इथं आलो, निवेदन दिलं आणि आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना असं सांगितलंय की तो वाद हा 2 व्यक्तीमधला आहे, तो कुठल्या जातीमधला नाही, तो कुठल्या पक्षातला नाही, परंतु 2 व्यक्ती संबंधित एकमेकाच्या घरासमोर राहत आहेत, ते काही दिवसापूर्वी एकमेकाच्या समोर लढलेले सुद्धा आहेत निवडणुकीत। त्याच्यामुळं या घटनेला कुणीही जातीचं
भांडण आहे किंवा कुठलं पक्षाचं भांडण असं समजू नये, परंतु तिथल्या काही कचरा टाकण्याच्या कारणावरून किंवा काही लोकांच्या समस्या होत्या त्याच्या अनुषंगाने तो वाद झालेला आहे आणि तो वाद झाला असताना दोन्ही बाजूवरती फिर्याद दाखल आहेत आणि फिर्याद दाखल पोलीस त्यांचं योग्य काम करत असताना आज इथं निवेदन देऊन डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. मला त्यांना सांगायचंय, आंदोलन करण्यापेक्षा आणि दोन समाजात किंवा पक्षातला वाद वाढवण्यापेक्षा सामंजस्याने दोन्ही बाजूंना एकत्र बसून तो वाद त्यांना मिटवता आला असता किंवा दोन्ही बाजूला एकमेकावर आरोप प्रत्यारोप न करता सत्य काय वास्तव पोलिसांना त्याचं काम करू द्यावं, परंतु निवेदन देऊन दबाव टाकण्यापेक्षा तटस्थपणे याची सगळी माहिती समोर आली पाहिजे आणि हा जातीतला किंवा धर्मातला वाद नाही हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं सगळेजण आलो. आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना याची वस्तुस्थिती समजून घेऊन योग्य ती कारवाई करा असं निवेदन दिलेलं आहे. मागणी नाही, त्यांनी स्पष्टच केलं माहिती पण निवेदनाबद्दल काय सांगा बरोबर राहिला का काय मुद्दा नाही त्यांनी आंदोलन केलं, आपण आंदोलन करू नये इशारा द्यावा लागला. हा ते शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागा सध्याच्या 543 वरून वाढून 816 केल्या जातील, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. सदर नारी शक्ती वंदन अधिनियम हा महिलांच्या सन्मानाचा ऐतिहासिक निर्णय असून देशाचे खंबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना न्याय देण्याचे मोठे कार्य केले असे प्रतिपादन महंत राधाताई महाराज आईसाहेब यांनी करत महिलांनी 96 67 17 33 33 या क्रमांकावर मिस कॉल देऊन विधेयकाला पाठिंबा दर्शवावा असे आवाहन केले. तसेच पाटोदा शहराच्या नगराध्यक्षा सौ दीपाली जाधव यांनीही या उपक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान, कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदीजी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा आणल्याबद्दल मी त्यांचं हृदयापासून खूप खूप अभिनंदन करते. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. माझ्या वारकरी संप्रदायातील सर्व महिलांनी आणि देशातील सर्व माता भगिनींनी या नंबरवर निश्चितच मिस कॉल करा आणि आपल्या महिलांना दिलेला हक्क, त्याची पावती, त्याची पोहोच पावती म्हणून नक्कीच त्याची नोंद करा. मी सौ दीपाली राजेंद्र जाधव, नगराध्यक्ष पाटोदा बीड. आज देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांना मनापासून धन्यवाद करते की त्यांनी आज नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून संसदेमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देऊन नारीचा सन्मान केला आहे. तसेच देशातील कोट्यावधी महिलांना त्यांच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी एक नवीन अभियान राबवलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप असं धन्यवाद. युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.